प्रॉम्प्ट म्हणजे काय? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? चांगल्या प्रॉम्प्टचे महत्वाचे पार्ट काय? तुमचा याचा उपयोग तुमच्या अभ्यासासाठी कसा होऊ शकतो? तर माझं आजच्या दिवसाचं तुम्हाला टास्क असा असेल, लक्षात घ्या. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्य या कॅटेगरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा विषय. आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा शब्द इतका वारंवार आपण या ठिकाणी ऐकत आहोत, बोलत आहोत की नेमका हा काय सब्जेक्ट आहे हे थोडंफार कल्पना याची बऱ्याच लोकांना आहे, पण त्या संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीनं विस्तृत होणं आणि योग्य पद्धतीने त्याच्याकडून काम करून घेणं हे समजावं या उद्देशाने आज आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग या विषयावर चर्चा करणार आहोत. AI सारखा विषय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा सगळीकडे इतका मोठ्या प्रमाणामध्ये बोलबाला होत आहे. सगळीकडं या विषयाची चर्चा सुरू असताना आपण या ठिकाणी AI ला योग्य पद्धतीनं प्रश्न विचारणं किंवा त्याचा AI चा वापर योग्य पद्धतीनं करणं ही एक या ठिकाणी चांगली कला बनलेली आहे, लक्षात घ्या. कारण तुमच्याकडं सबस्क्रिप्शनसाठी असणारे पैसे आहेत, मोबाईल आहे, म्हणून तुम्ही ऍपचं सबस्क्रिप्शन घेतलं म्हणजे तुम्ही AI युजर बनू शकत नाही, लक्षात घ्या. तुम्ही AIचं सबस्क्रिप्शन घेतलं, तुम्ही कस्टमर बनलात, पण AIचा युजर जर बनायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी त्याच्याकडून चांगल्या पद्धतीनं काम करवून घेता आलं पाहिजे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग याचा अर्थ काय? तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे AIच्या मॉडेलला योग्य उत्तर मिळावं यासाठी दिलेल्या शैली किंवा सूचनांचा संच असं म्हणता येईल, लक्षात घ्या. म्हणजे योग्य या ठिकाणी उत्तर मिळावं यासाठी पहिल्यांदा सूचना देणं आणि मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप एडिट करत आपण या ठिकाणी आपल्या ज्या कमांड आहेत त्या अजून सुधारणं आणि त्यातून चांगलं उत्तर काढून घेण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे अपेक्षित असणारा रिस्पॉन्स, अपेक्षित असणारा आउटपुट जर मिळायचं असेल तर तुम्ही दिलेल्या सूचना ह्या या ठिकाणी मांडणी वारंवार या ठिकाणी रिट्यून करून रिफाईन करत या ठिकाणी उत्तर मिळवता येतं. IBM काय म्हणतं त्याच्यामध्ये की इनपुट लिहिणं, रिफाईन करणं, ऑप्टिमाइज करणं, जेणेकरून जेनरिक AI तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आउटपुट उपलब्ध करून देईल असं IBM म्हणतं, लक्षात घ्या. आणि गुगल म्हणतं की प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणजे सातत्याने या ठिकाणी दिलेल्या सूचना किंवा प्रॉम्प्ट रिफाईन करणं आणि तुमच्या आन्सरचा या ठिकाणी दर्जा सुधारणं असं होतं, लक्षात घ्या. आता AI हुशार आहे का? तर 100% हुशार आहे, कारण ते एक अत्यंत सुधारित पद्धतीचं एक डेटाबेस मॅनेजमेंट आहे, लक्षात घ्या. मग गोंधळलेली उत्तरं कधी मिळतात? जर तुमच्या सूचना कन्फ्युज करणाऱ्या असतील तर मिळणारं उत्तर देखील कन्फ्युज करणार असणार आहे, लक्षात घ्या. AI वापरणारा प्रत्येक जण भविष्यामध्ये पुढे जाईल का? तर AI वापरणारा प्रत्येक जण पुढे जाईल असं सांगता येणार नाही, पण AI वापरत असताना स्मार्टपणे जर AI चा वापर करत असाल तर निश्चितपणे तुम्ही पुढे जाण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. मशीन चालवण्यासाठी जशी बटनांची आवश्यकता असते तसं AI वापरण्यासाठी चांगल्या प्रॉम्प्टची गरज असते. इतकं जरी समजलं तरी आपल्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये पुढे जाण्यासाठी सोपी गोष्ट होईल किंवा त्याची सुरुवात करता येईल, लक्षात घ्या. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI ला प्रॉम्प्ट म्हणजे काय? AI ला दिलेली सूचना. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? ती सूचना अशा पद्धतीने तयार करणं की AI कडून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा दर्जेदार रिस्पॉन्स किंवा आउटपुट या ठिकाणी मिळेल, लक्षात घ्या. एक्झाम्पल बघू आपण की समजून घेण्यासाठी देतं की चुकीचा किंवा वाईट प्रॉम्प्ट कसा असू शकतो आपल्याकडे, लक्षात घ्या. की प्रॉम्प्ट म्हटलं त्याच्यामध्ये की त्याला सांगितलं की निबंध लिहा, एका वाक्यात त्याला काम काय सांगितलं? निबंध लिहा. आणि तो चांगला प्रॉम्प्ट कसा असू शकतो? की 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 300 शब्दांचा सोप्या भाषेत समजेल असा जलसंवर्धन या विषयावर प्रस्तावना, मध्य आणि निष्कर्ष असलेला निबंध लिहा. दोन्ही मधला फरक समजून घ्या. निबंध लिहा म्हटल्यानंतर या ठिकाणी तो कुठल्याही विषयावर लिहू शकतो किंवा जलसंवर्धनवर निबंध लिहा म्हटल्यानंतर तो त्यातून काही या ठिकाणी माहिती काढून तुमच्या समोर देऊ शकतो. पण या दुसऱ्या प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही बघितलं की कोण लिहितंय, किती शब्दांमध्ये लिहायचं आहे, कोणत्या भाषेची लेवल, सोप्या भाषेमध्ये म्हटलं आपण त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर विषय काय आहे आणि तो कशा स्ट्रक्चरमध्ये असला पाहिजे, प्रस्तावना, मध्य आणि निष्कर्ष हे सांगितल्यामुळं त्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देता येईल. म्हणजे AI म्हणजे सर्च इंजिन नाही, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे गुगलला विचारायचं ते प्रश्न तुम्ही सगळे आता AI ला विचारताय म्हणून ते सर्च इंजिन होईल का? तर नाही. AI ला तुम्हाला तुमचा उद्देश, तुमचा संदर्भ, तुमच्या मर्यादा, उदाहरण हे व्यवस्थित दिलं तर आउटपुट फॉर्मॅट तुमचा आहे तो चांगल्या पद्धतीने निघू शकतो. तुम्हाला काय पाहिजे आहे आउटपुट याची या ठिकाणी विचार करून तुम्हाला
कमांड देणं हे अत्यंत गरजेचं असतं, हे लक्षात याच्यावर येतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे, त्या शॉर्ट एक्झाम्पल असलं पाहिजे, त्याचं कंटेंट्स काय असं तो माहित असला पाहिजे आपल्याला, आणि आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करता आलं पाहिजे. ऑर्गनाईज केल्यानंतर मिळणारं आउटपुट हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं असू शकतं. आता हे इतकं महत्वाचं आहे का प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण AI सर्वच क्षेत्रामध्ये वापरलं जाते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर होत असेल तर मार्केटिंग, कोडिंग, कस्टमर सपोर्ट, हेल्थ केअर, सॉफ्टवेअर, रिसर्च यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला वारंवार AIचा वापर होणार आहे आणि जेनरिक AIचा वापर वाढत असताना तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात त्याला सपोर्टिव्ह स्किल किंवा या ठिकाणी मेन स्ट्रीम मधले कोर स्किल म्हणून देखील याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकायचं असेल, पुढे जायचं असेल तर एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग येणं महत्वाचं आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर आता वाढलेला आहे. जितका चांगला प्रॉम्प्ट असेल तितके चांगलं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या की IBM काय म्हणतं, गुड प्रॉम्प्ट्स इक्वल टू गुड रिझल्ट्स. AIची क्षमता चांगली आहे. AI सगळ्यांसाठी सारखं आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेमिनी AI वापरा किंवा या ठिकाणी ChatGPT, कुठलेही जे तुम्हाला माहित असेल कुठलेही टूल, एकच टूल वापरणारे अनेक लोक तुम्ही बघताय, पण प्रत्येकाच्या डिव्हाइसवर मिळणारं उत्तर हे वेगळं असतं. कारण तुम्ही प्रॉम्प्ट कसा देता, तुम्ही डिव्हाइसला कसं ट्रेन केलेलं आहे हे फार महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या. AIचा वापर प्रॉम्प्ट चांगल्या लिहिण्याचं काय होतं, वेळ वाचतो. प्रॉम्प्ट चांगला दिला तर वारंवार एडिट करायला लागत नाही, रिराईट करायला लागत नाही, करेक्शन करावं लागत नाही आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि मॅन्युअल रिव्ह्यू जे करावे लागतात आपल्याला त्याचं या ठिकाणी थोडंसं काम कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण या ठिकाणी थोडंसं प्रॉम्प्ट लिहित असताना काळजी घेणं गरजेचं आहे. तो वेळ वाचतो जर प्रॉम्प्ट व्यवस्थित दिला तर मॅन्युअल रिव्ह्यू करण्याचा. AI वापरण्यामध्ये फरक कुठं पडतो बघा. एक जण AI टूल वापरतात, त्या प्रत्येकाला एकाला ऍव्हरेज उत्तर मिळतं आणि दुसऱ्याला सेम ऍप्लिकेशन विचारत असताना सेम विषयावर एखादं चांगलं एक्सलंट उत्तर मिळतं. कारण हा टूल मधला फरक नाही, हा तुम्ही दिलेल्या सूचनांमधला, प्रॉम्प्ट मधला फरक आहे, लक्षात घ्या. आता AI हे फक्त इंजिनियर लोकांसाठी, टेक्निकल लोकांसाठी आहे असा काही लोकांचा समज आहे. म्हणजे मला त्याची काय गरज आहे, आर्टिस्टला काय गरज आहे, लेखकाला काय गरज आहे, कवीला काय गरज आहे असं वाटू शकतं, लक्षात घ्या. पण विद्यार्थी, लेखक, कवी या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज AIचा वापर वाढत आहे आणि आपल्याला या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून विचार करणं, स्वतःला या ठिकाणी म्हणजे एखादं डिझाईन तयार करणं, मार्केटिंगचं लिपलेट तयार करणं, उद्योजकाला त्याचे रिपोर्ट तयार करणं, मॅनेजरला या ठिकाणी काही बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं, या प्रत्येक ठिकाणी AIचा वापर वाढत आहे. तर त्याला या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं वापरायचं हे समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. चांगल्या प्रॉम्प्टचे महत्वाचे पार्ट काय हे सिक्वेन्स समजून घ्या आपण, लक्षात घ्या. 5 घटक आहेत त्यातले महत्वाचे. पहिला, रोल, भूमिका काय आहे तुमची, लक्षात ठेवा. AI ने कोणत्या भूमिकेत उत्तर द्यायचं, तू काउन्सिलर आहेस, तू सायन्स टीचर आहेस, तू लिगल असिस्टंट आहेस, काय आहेस हे पहिल्यांदा म्हणजे आपला रोल काय, त्याच्यामध्ये नेमकं काय काम करायचं म्हणजे एक्सप्लेन करा, समराईज करा, कम्पेअर करा, ट्रान्सलेट करा, जनरेट करा, क्लासिफाय करा, रिराईट करा, काय नेमकं करायचं आहे तुम्ही दिलेल्या कंटेंटचा वापर करून हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तिसरं, या ठिकाणी कोणत्या लेवल पर्यंत तुम्हाला त्याचं एक हे पाहिजे म्हणजे कुणासाठी लिहायचं, जसं वरच्या प्रॉम्प्ट मध्ये आपण बघितलं 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, कोणत्या पातळीवर, सोप्या भाषेमध्ये, कोणत्या विषयावर, मग तुम्ही लगेच बघितले जलसंवर्धन या विषयावर तशा पद्धतीनं, आणि किती मर्यादा, तर 300 शब्दांची मर्यादा. म्हणजे तुम्हाला हे या ठिकाणी त्याचा कॉन्टेक्स्ट फिक्स करणं हे जमायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी मर्यादा सांगितली की टोन कोणता असला पाहिजे, फॉर्मॅट काय असला पाहिजे, बुलेट्स लिहिलेले असले पाहिजेत का, टेबल फॉर्मॅट मध्ये पाहिजे, लिस्ट पाहिजे का, एक्सेल शीट पाहिजे आहे, हे देखील तुम्ही जर सांगितलं तर तुम्ही चार्टच्या स्वरूपामध्ये, ग्राफिक्सच्या स्वरूपामध्ये, लक्षात, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये, हे सगळं तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आउटपुट मिळणार आहे, लक्षात. हे आउटपुट देण्यासाठीच्या ह्या स्टेप. आणि 5वं महत्वाचं आहे की फ्लो शॉर्ट, म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला पाहिजे. काय की तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने सांगता आले की मला कशा पद्धतीनं पाहिजे आहे, म्हणजे जसं त्या वरच्या मध्ये काय बघितलं, प्रस्तावना, मध्य आणि निष्कर्ष या फॉर्मॅटमध्ये मला निबंध पाहिजे होता, तसं तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल सेट करता यायला पाहिजे. साधं सूत्र आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय दिले, RTCFO, म्हणजे R फॉर रोल, T फॉर टास्क, C फॉर कॉन्टेक्स्ट, F फॉर फॉर्मॅट आणि O फॉर आउटपुट.
आता हे जे काही सूत्र आहे थोडंसं समजून घेऊ. पहिल्या उदाहरणापासून शेवटपर्यंत आपण त्याच गोष्टीला या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. लक्षात घ्या की हे तुम्ही सायन्सचे टीचर आहात, 8वीच्या विद्यार्थ्याला सौरमाला समजून सांगायचे आहे, किंवा तुम्ही UPSCचे विद्यार्थी आहात, तुम्हाला एखादा करंट अफेअर्स किंवा हिस्ट्री सारखा टॉपिक समजून घ्यायचा आहे, ऐसे लिहायचं आहे, तुम्हाला जितक्या पद्धतीनं व्हरायटी ऑफ इन्स्ट्रक्शन देता येतील तेवढी व्हरायटीची तुम्हाला काय मिळणार आहेत, आन्सर मिळणार आहेत. हे लक्षात घ्या, ते आपण समजून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, फक्त काम सांगण्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी एखादं उदाहरण सांगून जर काम देता आलं, मला या ठिकाणी UPSC साठी तयारी करायची आहे म्हणण्यापेक्षा UPSC मध्ये एखादा हा टॉपर होता, त्या टॉपरनी ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू दिलेला आहे त्या पद्धतीने तयारी करण्यासाठी मला मदत करा, किंवा मला या ठिकाणी डेटा तयार करून द्या, प्लॅन तयार करून द्या. म्हणजे एखादं एक्झाम्पल दिलं की त्याला जितकं तुम्ही चांगल्या पद्धती, म्हणजे तुम्ही जर एखादं सांगितलं मला मंगेश पाडगावकरांची कविता ऐकायची, मला मंगेश पाडगावकरांची प्रेम कविता ऐकायची, मला मंगेश पाडगावकरांची सलाम नावाची सामाजिक विडंबनावर असणारी कविता ऐकायची आहे. म्हणजे जितकं तुम्ही द्याल, किंवा तुम्ही द्याल मला मंगेश पाडगावकरांची सलाम नावाची जी कविता आहे त्या पद्धतीची विडंबनात्मक कविता सध्याच्या परिस्थितीवर लिहायची आहे. म्हणजे तुम्ही जितकं त्याला डीप सांगायला जाल, म्हणजे मंगेश पाडगावकर हे नाव सांगितलं, त्याच्यानंतर त्यांची एक सलाम नावाची कविता सांगितली, त्या कवितेचं विडंबन आहे हे सांगितलं, आणि तुम्हाला त्या म्हणजे तुम्ही एक एक्झाम्पल सांगितलं मला या आशयाची या पद्धतीची पाहिजे, तर त्या पद्धतीनं काम आपलं होणार आहे. लक्षात घ्या, मी उदाहरण यासाठी घेतो. लक्षात घ्या की आपल्याला समजलं पाहिजे की AI हा फक्त टेक पर्सन साठीच आहे असं नाही. उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कलात्मक क्षेत्रामध्ये देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचा होत आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला त्या स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने या ठिकाणी इन्स्ट्रक्शन द्यायचे हे देखील समजायला पाहिजे. लक्षात, म्हणजे उदाहरणाशिवाय तुम्ही AI ला कमांड देऊ नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय म्हणतो आपण त्याला की छोट्या छोट्या उदाहरणापेक्षा हे करत असताना त्याला पॅटर्न दाखवणं गरजेचं आहे की कशा पद्धती. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलं मंगेश पाडगावकर, त्यांची कविता, त्यांच्या कवितेचं स्वरूप, त्यांचं या ठिकाणी म्हणजे सलाम नावाची कविता एक एक्झाम्पल दिलं, त्यानंतर त्याचं विडंबन आहे हा कॅटेगरी दिली त्याच्या बाबतीतनं, आणि या पद्धतीनं मला लिहायची आहे. म्हणजे त्या कवितेचा आशय, त्या कवितेची या ठिकाणी मांडणी, त्या कवितेची कशा पद्धतीची या ठिकाणी रचना केलेली आहे, या सगळ्याचा ते विचार करेल आणि त्या पद्धतीने AI तुम्हाला आउटपुट देणार आहे. लक्षात घ्या, हे सगळं एकमेकावर डिपेंड असणारी चेन असते. लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्ही दिलेले इन्स्ट्रक्शन असतात, आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठं या ठिकाणी ब्रेकडाऊन केलेलं आहे, कुठं प्रॉब्लेम्स या ठिकाणी आहेत, अप्रोच कसा तुमचा आहे देत असतानाचा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं जे काम आहे, तुम्ही समजा की AI ला एक काम दिलं त्याच्यामध्ये की मला दररोज 365 दिवसाची व्याख्यानमाला आहे आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये मला व्याख्यानाची तयारी करण्यासाठी मदत करा. ते मदत करा म्हणतात कुठलाही विषय उचलेल, काही देईल सांगू दे. मग त्याच्यामध्ये एक सुधारणा मी काय वापरली, त्याच्या मी सांगितले की माझे विषय ठरलेले आहेत, या विषयाप्रमाणे मला या ठिकाणी तयारी करायला मदत करा. मग पुन्हा विषय ठरल्यानंतर ते काय करले की त्या विषयात कुठलीही माहिती समोर देईल. मग पुन्हा त्याला सांगण्यात आलं, आपण त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की हे जे विषय ठरलेले आहेत या विषयाचं व्याख्यान मला 25 मिनिटात द्यायचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं मला याच्यामध्ये कोणताही टॉपिक रिपीट करायचा नाही. आता रिपीट करायचं नाही म्हटल्यानंतर त्याला कुठली माहिती घ्यावी, रिपीट करायची म्हणजे आपल्या डेटाबेसमध्ये बघेल का, तर त्याला मी स्पेसिफिक सांगितलं की हे माझं YouTube चॅनल आहे, इथं कालपर्यंत म्हणजे दररोजचे रेकॉर्डेड व्हिडिओ असतात, त्याचा रेफरन्स घेऊन मी दिलेल्या सब्जेक्टचा रेफरन्स घेऊन व्याख्यान तयार करत असताना त्यातले उदाहरण, त्यातले या ठिकाणी विषय परत येणार नाही अशा पद्धतीचं व्याख्यान तयार करून द्या. एक एक सूचना म्हणजे व्याख्यानाची तयारी करून द्या पासून ते मी आतापर्यंत दिलेल्या व्याख्यानाची व्हिडिओ चेक करा, तो विषय परत येणार नाही याची खात्री करा आणि त्या पद्धतीने तयार करून द्या. हे दिलेला प्रॉम्प्ट कसा सुधरत गेला ते बघा पहिल्यांदा, म्हणजे तुमचे इनपुट्स कशा पद्धतीने अपडेट होत गेले तसं आउटपुट तुम्हाला या ठिकाणी अपडेट मिळणार आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजे. ते लक्षात द्या. चांगला प्रॉम्प्ट आणि काय म्हणतो आपण त्याला की चांगला प्रॉम्प्ट कसा असावा, किंवा या ठिकाणी सुमार दर्जाचे जे प्रॉम्प्ट असतात ते या ठिकाणी काय असतात, तर अगदी शॉर्ट मध्ये सांगणं, एक्सप्लेन न करणं, या पद्धतीचे जे प्रॉम्प्ट असतात ते या ठिकाणी अत्यंत वाईट असतात. चांगले प्रॉम्प्ट म्हणजे आपण जसं परत बघितलं तेच उदाहरण 10वीच्या विद्यार्थ्याला 11वीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय या विषयावर 200 ते 250 शब्दांचा निबंध लिहा. आता याच्यात काय केलं की सुरुवात उदाहरणानं करा, त्याचे उपयोग काय काय ते सांगा, आणि शेवटच्या ओळीमध्ये निष्कर्ष द्या.
त्याला अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सांगितलं, शब्द 300 पाहिजे, विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला काही उदाहरणं पाहिजेत, त्यानंतर या ठिकाणी त्याचे उपयोग पाहिजेत आणि त्यानंतर मला निष्कर्ष पाहिजे. त्याला सांगितलं तेवढंच ते काम करणार आहे. याच्यात एक फायदा काय लक्षात घ्या, ते स्वतःचं जास्त डोकं चालवत नाही जर तुम्ही व्यवस्थित त्याला प्रॉम्प्ट दिला तर. आणि तुम्ही त्याला जर स्वातंत्र्य दिलं इकडे तिकडे फिरायला, की माझी काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट नाही आहे, कुठल्याही पद्धतीचं मला उत्तर पाहिजे, तर ते तेवढं तुमचा गोंधळ निर्माण करणारं उत्तर देखील या ठिकाणी देणार. आपल्या काही चुका होतात प्रॉम्प्ट लिहित असताना. कोणत्या चुका असतात, एक आपण सांगतो त्याच्यामध्ये की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर 14 एप्रिलला भाषण करायचं आहे, त्याच्यावर काहीतरी लिहा. तर काहीतरी लिहा म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावर ते भरपूर वेगवेगळ्या ठिकाणची माहिती गोळा करून आणून तुमच्यासमोर टाकेल. एकाचा दुसऱ्याशी काही संबंध असणार नाही. लक्षात घ्या की बऱ्याच वेळा मग आपण म्हणतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी भाषण करायचंय, पण ते सांगत असं याच्यात एखादा संदर्भ दिला का जो महत्वाचा असतो. लक्षात आहे कसं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकावर आधारित 14 एप्रिलसाठी मला भाषण तयार करू द्या, म्हणजे मी एक संदर्भ दिला. हे लक्षात घ्या, मी या ठिकाणी त्यांच्या जयंतीचा संदर्भ दिला, व्यक्ती दिली आणि त्यांच्या कोणत्या स्पेसिफिक प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या विषयावर आधारित किंवा या पुस्तकावर या थेसिसवर आधारित या ठिकाणी मला भाषण तयार करून द्यायचं. मला फॉर्मॅट सांगता आलं पाहिजे, नुसतं भाषण तयार करून द्या. मग भाषण सांगत असताना काय प्रॉब्लेम ऑफ रुपीज त्यांनी का लिहिला, त्यावेळची परिस्थिती काय होती, त्यांनी त्यावेळी दिलेल्या या ठिकाणी या सर्व लिखाणाचा फायदा भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये कसा झाला आणि आता त्याचा वापर कशा पद्धतीने होतोय, तत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य असणारे लिखाण आता देखील कितकं चांगलं वाटतं याबद्दल लिहा, तुलना करा आणि या ठिकाणी हे विचार त्यांच्या सामाजिक चळवळीबरोबरच अर्थशास्त्र किती महत्वाचं होतं याच्याविषयीची माहिती द्या आणि निष्कर्ष लिहा. मी टप्पे सांगितले, हे लक्षात घ्या. म्हणजे खूप मोठा प्रॉम्प्ट न देता रचना दिल्या त्याला लक्षात. त्याच्यामध्ये माहिती जास्त देत असताना ते रचना, कारण काय होतं मग त्याचं स्ट्रक्चर हरवतं जास्त जर रचना द्यायला आल्या तर. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपीज याच्यावर लिहा म्हटलं तर तो थेसिस किती मोठा आहे, त्यातलाही विशिष्ट भाग तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे मी सांगितलं की आरबीआयच्या स्थापनेमध्ये त्याचा काय रोल आहे, सद्य परिस्थितीमधलं कंपॅरिझन काय आहे, हे तुम्हाला सांगता येणं फार गरजेचं असतं. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची चूक आपली काय होते लक्षात घ्या, की जे आउटपुट आलेलं आहे ना, आपण म्हणतो आता हा ठीक आहे एआय ने केले ना तर ते योग्यच असणार, असं अजिबात नाही. लक्षात घ्या, दिलेलं आउटपुट जर करता चुकीचं असेल, तुम्हाला जर का या ठिकाणी चांगलं मिळाले असं वाटत नसेल, का कितीही विश्वास असला तर ते वारंवार चेक करणं. म्हणजे ज्या वेळेला मी 365 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये तुमच्याशी बोलतो आणि काही ठिकाणी एआय एजंटचा वापर करतो, त्यावेळेला ते बऱ्याच वेळा काय करतं की पाठीमागचाच एखादा विषय पुन्हा समोर आणून देतो. म्हणजे क्रॉस व्हेरीफाय करणंही गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला ते माहित असलं पाहिजे की हा विषय झालेला आहे, कारण तुमचं जर का क्रॉस व्हेरिफिकेशन नसेल, तुम्ही जर व्हॅलिडेट करणार नसाल, व्हेरीफाय करणार नसाल, तर मिळणारं आउटपुट हे कदाचित गोंधळ निर्माण करणारं असू शकतं. लक्षात. बऱ्याच वेळा हा अनुभव देखील होत असतो. त्यामुळे तुम्हाला आउटपुट व्हेरीफाय करावं लागणार आहे. लक्षात घ्या. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे त्या काही ट्रिक नाहीत. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं मी वारंवार काय सांगतो की तुमचं डिव्हाइस तुम्ही जर चांगल्या पद्धतीने ट्रेन केलं तर तुम्हाला मिळणारे आउटपुट हे अत्यंत चांगले असू शकतात. एआय सर्वांसाठी सारखं जरी असलं तरी येणारं उत्तर चुकीचं असतं, येणारं उत्तर वेगळं असतं. तर तुम्ही जे प्रश्न विचारता तुमच्या वागणुकीचा, वर्तवणुकीचा त्याने ट्रॅक ठेवलेला असतो. तुम्ही कोणते प्रश्न विचारता, तुम्हाला कसे प्रश्नांची उत्तर अपेक्षित असतात हे त्याला माहित असतं. आणि एकदा तुमची आणि त्याची वेवलेंथ जुळणं हा जो शब्द वापरतो ना आपण, माझ्या आणि माझ्या मित्राची वेवलेंथ चांगली जुळते, ते तुमचं काय अपेक्षित आहे त्याला जर समजलं तर ते इतक्या चांगल्या पद्धतीने नोंद ठेवतं त्याची. लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी जसं जसं ट्रेन करत जाल तसं तसं या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला अचूक उत्तरे मिळायला लागलेली आहेत, कमी वेळेत मिळायला लागलेली आहेत आणि तुम्ही या ठिकाणी एआयच्या वापरामध्ये स्वतः स्मार्ट युजर बनलेला आहात. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी महत्वाच्या समजल्या पाहिजेत की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, समस्या स्पष्टपणे समजणं, काय प्रॉब्लेम आहे, कशावर लिहायचंय, काय करायचं हे सांगणं, त्याचं उद्दिष्ट काय हे आपल्याला समजायला पाहिजे. प्रश्न योग्य पद्धतीने आपल्याला तो विचारता आला पाहिजे, आलेल्या माहितीचं योग्य वर्गीकरण करता आलं पाहिजे आणि जे आउटपुट आपल्याला मिळाले त्याची सुधारणा म्हणजे त्याची गुणवत्ता हे बरोबर आहे का, हे मला पाहिजे होतं तसं मिळालंय का, आणि मिळालं नसेल तर पुन्हा रिफाईन करणं, पुन्हा तो प्रॉम्प्ट दुरुस्त करणं आणि पुढे जाणं. हे लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. म्हणजे असं एकदा टाकलं आणि येईल तेच आउटपुट घेतलं असं नाही होणार.
तुम्हाला त्यामध्ये पुन्हा पुन्हा सुधारणा करणं, जोपर्यंत योग्य आउटपुट मिळत नाही तोपर्यंत सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. ते करत राहणं पाहिजे, आपण लक्षात ठेवा. आता आपण काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर बघितले की तुमचा याचा उपयोग तुमच्या अभ्यासासाठी कसा होऊ शकतो. एखाद्या चॅप्टरची समरी करणं, टॉपिक वाईज त्याचं एक्सप्लेनेशन करणं, त्या टॉपिकवर एमसीक्यू जनरेट करणं, त्या टॉपिकवर या ठिकाणी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणं, ती त्याला तपासायला देणं, लक्षात. रिव्हिजनसाठी नोट्स तयार करून घेणं. युपीएससीच्या बाबतीमध्ये आपण याचा या ठिकाणी एक एक्झाम्पल परीक्षेच्या ज्यावेळेला युपीएससी एमपीएससी वर या ठिकाणी आपण बोललो त्यावेळेला देखील हे सांगितलं होतं की याचा एखादा 3 तासाचा व्हिडिओ आहे एखाद्या टॉपिकवर, पूर्ण बघायला वेळ तुमच्याकडे नाही आहे, युट्यूबला सांगून द्या, युट्यूब लगेच तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्ट बनवून देईल, त्या आलेल्या ट्रान्सक्रिप्ट मधलं समराईज करता येईल, त्याच्यावरच तुम्हाला एमसीक्यू तयार करून तुमचा किती अभ्यास झाला हे बघता येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं आन्सर रायटिंग टेस्ट करता येईल जे दिलेलं आहे त्याच्या पद्धतीनं, आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी म्हणजे 3 तासाच्या व्हिडिओमध्ये एका लेक्चरमध्ये त्याच्या नोट्स बनवणं, त्याची समरी बनवणं, त्याचे एमसीक्यू तयार करणं, यासाठी तुम्ही एआयचा वापर करू शकता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर करिअरसाठी काय, तुम्हाला रिझ्यूम बनवायचा आहे चांगल्या पद्धतीचा, ईमेल रायटिंग करायचे आहेत, इंटरव्ह्यूची क्वेश्चन्सची तयारी करायची आहे, तुम्हाला चांगल्या एसओपीचं ड्राफ्टिंग करायचं आहे, जॉब रोल समजून घ्यायचे आहेत, कंपनीच्या प्रोफाईल समजून घ्यायच्या आहेत, या ठिकाणी करिअरसाठी एआयचा वापर होऊ शकतो, लक्षात घ्या. आपल्या काही टेक्निकल फील्डमध्ये असाल, कोडिंगमध्ये असाल, तिथं तर या ठिकाणी तुम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणात उपयोग होतो, हे आपण बघितलेलं आहेच. त्यानंतर तुम्हाला कंटेंट क्रिएशनमध्ये ब्लॉग लिहायचा आहे, कॅप्शन्स लिहायचे आहेत, प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, स्पीचचे आउटलाईन तयार करायचे आहेत, ट्रान्सलेशन तयार करायचं आहे, यासाठी तो उपयोग होतो. व्यवसायासाठी तर प्रचंड याचा स्कोप आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच स्कोप आहे, लक्षात घ्या. प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, कस्टमरसाठी एफएक्यू तयार करायचे आहेत, तुम्हाला ऍडसाठी या ठिकाणी एखादी फाईल तयार करायची आहे, मार्केट रिसर्चसाठी काही क्वेश्चन्स तयार करायचे आहेत, फीडबॅक फॉर्म तयार करायचे आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी देखील तुमचा उपयोग एआयचा वाढलेला आहे, लक्षात घ्या. एआयच्या काही मर्यादा आहेत ह्या समजून घेणं गरजेचं आहे, शेवटी लक्षात ठेवा. म्हणजे त्याला कुठे कुठे लिमिटेशन्स आहेत. एक लिमिटेशन 100% एआय दरवेळा बरोबरच असेल असं नाही, लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर या ठिकाणी एआय हॅल्युसिनेशन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये की तुमच्या माहिती देण्यामध्ये बऱ्याच वेळा ते चुका करतं. आता काय होतं लक्षात घ्या की जसं काल पुस्तक इंटरनॅशनल बुक आपला बुक डे होता, कालचा वाचन डे किंवा पुस्तक दिवस होता. आता पुस्तक दिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लायर सगळे बघितले का तुम्ही, किंवा वसुंधरा दिवसाचे येणारे फ्लायर बघितले का. तयार एआयचा वापर केल्यामुळं सगळ्यांचे सारखेच दिसतात, बऱ्याच वेळा कलर टोन सारखेच दिसतात, थीम सारखीच दिसते, आणि मग सगळीकडे ते दिसले की आपल्या अरे हे काय सगळं मी केलं तसं त्यांनी पण केलं, वेगळं पण आहे का तिथं, हे वेगळे पण हरवतं. त्याची या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला की तुम्हाला या ठिकाणी प्रॉम्प्ट खराब असेल तर उत्तर देखील खराब मिळतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ते बायस असण्याची पण शक्यता नाकारता येणार नाही, त्याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागते, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की आरोग्य, कायदा, फायनान्स, एक्झाम, सिक्युरिटी यासारख्या विषयात एआयचं आउटपुट व्हेरीफाय करणं फार गरजेचं असतं. आता मी वेगळा प्रकार असा बघतो की विद्यार्थी डॉक्टरला विचारायसारखे प्रश्न एआयला विचारतात. म्हणजे अगदी मी सुरुवातीपासून गमतीसाठी म्हणून सांगतो, तुम्हाला माहित आहे की ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडला कसा त्रास द्यायचा असे प्रश्न विचारले जातात, ब्रेकअप होऊच नाही यासाठी काय काळजी घ्यायची हे प्रश्न विचारले जातात, लक्षात. अशा पद्धतीचे प्रश्न. आता सगळ्यात महत्वाचं, ही सगळी माहिती स्टोअर होणार आहे, ही सगळी माहिती तुमच्यासाठी चांगल्या किंवा वाईट पद्धतीनं तुमच्या विरोधात किंवा तुमच्या सपोर्टनं वापरली जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये टाकलेला प्रत्येक शब्द हा रेकॉर्ड होतो, रेकॉर्ड म्हणजे रजिस्टर होतो, आणि तो कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो, आणि हा इतर ठिकाणी डेटा बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. स्पेसिफिक काही आयपीआर रिलेटेड तुम्ही काम करत असाल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्याचे मिळतील अशा पद्धतीचे थेसिस असतील, प्रोजेक्ट असतील, याच्यावर जर काम करत असाल तर तिथं मिनिमम वापरायचा करा. नाहीतर ते काय करेल की तुमचा डेटा एकदा त्याला मिळाला आणि तसाच प्रश्न कोणतरी विचारला तर त्या पद्धतीचा डेटा शेअर करणार आहे, हे लक्षात घ्या. तिथं कुठलीही प्रायव्हसी मेंटेन होत नाही, हा फरक तुम्हाला समजायला पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एआयला रोज 5 वेगवेगळ्या पद्धती, इंजिनिअरिंग कसं शिकावं तर रोज 5 वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रॉम्प्ट द्या. प्रॉम्प्ट दिल्यानंतर या ठिकाणी त्याचं जे काही रिव्हिजन केल्यानंतर व्हर्जन वाईज या ठिकाणी कसे आन्सर येतं त्याचं कंपॅरिझन करा. आउटपुट जे आलेलं आहे ते आउटपुट तपासा, टोन कसा आहे, अॅक्युरेसी कसं आहे, फॉर्मॅट कसं आहे, डिटेल्स दिलेले आहेत का त्यांनी त्याच्यामध्ये, आणि पुन्हा ती रिफाईन करा.
रिट्यून करा. म्हणजे मराठीत द्या, सोप्या भाषेत द्या, उदाहरण सांगून द्या, असं त्याला काम सांगा, त्याच्याकडे आउटपुट तपासून बघा. लक्षात घ्या, डोमेन बेस त्याचा यूज करा. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, टेक्निकली काय करायचं आहे, मार्केटसाठी काय करायचं आहे, बिझनेसमॅनसाठी कसं असायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या प्रॅक्टिसेससाठी म्हणून त्याचा वापर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे एक सोपा सराव काय, जसं सुरुवातीचा प्रयोग की मला संवर्धनावर किंवा जलप्रदूषणावर लिहायचं आहे. 10वीच्या विद्यार्थ्याला समजेल असं लिहायचं आहे. 300 शब्दात लिहायचं आहे. शब्दांचं स्पष्टीकरण म्हणजे जलप्रदूषण काय आहे, त्याचे परिणाम काय होतात, त्याच्यावर उपाय काय आहेत, या पद्धतीने असायला पाहिजे. हा एक चांगल्या पद्धतीचा प्रॉम्प्ट असू शकतो. लक्षात, विषय थोडासा तांत्रिक आहे पण अत्यंत महत्वाचा आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असताना. त्यामुळे माझं आजच्या दिवसाचं तुम्हाला टास्क असा असेल, लक्षात घ्या, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसं चांगलं असू शकतं आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये कोणत्या चुका टाळाव्यात. हा प्रश्न बैठक झाल्यानंतर तुम्ही एआयला विचारा, त्याची उत्तरं समोर येतील, ती कम्पेअर करा आणि तुमचं एआय वापरण्याचं स्वतःचं असं एक मॉड्यूल बनवा. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा एआयच्या माध्यमातून स्मार्ट काम करण्याचं अत्यंत चांगलं स्किल आहे, ते एनहान्स करणं गरजेचं आहे. आज आपण या ठिकाणी इथं थांबूया. आजच्या तुमच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. उपस्थितीबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.